नमस्कार, मी शनाया. सध्या देशात आणि जगभरात युद्धसदृश्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय तणाव आणि मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना महाराष्ट्रात एक गोष्ट महत्वाची आणि शांतपणे घडली आहे. ती म्हणजे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या तरतुदीत घट करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुद्द्याकडे फारसं लक्ष गेलं नाही. कारण सध्या सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे गॅस, महागाई आणि तेल दर या सर्व गोष्टींकडे आहे. पण लाडक्या बहिणींचा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण याच लाडक्या बहिणींनी सत्ताधाऱ्यांना सत्तेवर बसवलंय. महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प नुकताच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलाय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने 2026 आणि 27 या वर्षासाठी 26,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी 2025-26च्या तुलनेत या तरतुदीत 1,500 कोटींची म्हणजे 6% घट झाली आहे. लाडक्या बहिणींना दरमहा मिळणारे 1,500 रुपये ते 2,100 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासनं ही विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं. ते काय अजून पूर्ण झालं नाही. त्यासाठी लाडक्या बहिणींना अजून देखील प्रतीक्षाच करावी लागणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तरतुदीत घट झाल्याने रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारने आतापर्यंत तब्बल 1,05,00,000 लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलंय. शासनाची ही वागणूक म्हणजे अपना काम बनता भाड में जाए जनता असं आहे, असं रोहिणी खडसे यांनी आरोप केलाय. खडसे यांनी म्हटलंय की आता या क्षणाला मी ही पोस्ट करत असताना विधिमंडळात महिला, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण या विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, संत्री, तज्ज्ञ मंडळी यावर भाषणं ठोकतील आणि दुसरीकडे सरकारने आतापर्यंत तब्बल 1.5 कोटी लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं आहे. सरकारचा हा किती दुटप्पीपणा आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे. पण खरंच या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं आहे का, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पात लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी 1.63 कोटी असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. काही अपात्र असलेल्या महिला तसेच काही पुरुषांनी देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं राज्य सरकारला आढळून आलंय. त्यानंतर राज्य सरकारने या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला या खरंच या योजनेसाठी पात्र आहेत का, हे तपासण्यासाठी विविध स्तरांवर पडताळणी सुरू केली आहे. सध्या 1.63 कोटी लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 रुपये द्यायचे झाल्यास राज्य सरकारला वर्षाला 17,540 कोटी रुपये लागणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात या आकड्यांशी मिळतीजुळती म्हणजेच 16,500 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ही 2.43 कोटी पर्यंत पोहोचली होती. त्यावेळी राज्य सरकारच्या तिजोरीतून 43,700 कोटी रुपये लाडक्या बहिणींना द्यावे लागले होते. दरम्यान 2025 आणि 26च्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यात 6,102 कोटी रुपयांची भर ही राज्य सरकारने पुरवणी मागण्यातनं घेतली आहे. राज्य सरकारमधील काही लोकांनी माहिती दिल्याप्रमाणे, अर्थात ही माहिती गुप्त आहे, की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. 2.43 कोटी महिला लाभ घेत होत्या. त्यात जवळपास 60 लाखांची घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. आधार, ई-केवायसी, आयकर आणि इतर डेटांची पडताळणी केली जात असल्याने सरकारची फसवणूक करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अपात्र ठरवलं जात आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींची पडताळणी मोहीम सुरू केली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण होणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी होते की वाढते हे पाहून त्यानुसार या योजनेसाठी तरतूद केली जाईल. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या पडताळणीत 60 लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे 9,000 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. त्यानुसार येत्या अर्थसंकल्पात त्याचा विचार होऊ शकतो. दरम्यान राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेत आम्ही बोलले त्यापेक्षा जास्तीची म्हणजे 9,500 कोटींची घट केली आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठ्या योजनांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत केली जाते. निवडणुकांच्या काळात या योजनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. अनेकांनी या योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाल्याचं सांगितलं. मात्र आता समोर आलेल्या आर्थिक आकडेवारीनुसार या योजनेसाठी ठेवलेल्या निधीत घट करण्यात आली आहे. दरम्यान ई-केवायसी ची शेवटची मुदत ही 31 डिसेंबर होती. लाखो महिलांनी केवायसी केली नाही, म्हणून त्यांचा लाभ बंद करण्यात आलाय. मुदत वाढ दिली असली तरी देखील केवायसी मध्ये दुरुस्ती असल्यास 31 मार्च पर्यंत सुधारणा करता येतील. लाभार्थ्यांना आधार कार्ड लिंकिंग आणि उत्पन्नाचा पुरावा अपडेट करावा लागणार आहे. या पडताळणीमुळे राज्यातील इतर जिल्ह्यात देखील अशा प्रकारचा बदल होत आहे. या योजनेला चालना देण्यासाठी सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पण आता पात्रतेच्या काटेकोर तपासणीत अनेक महिला या अपात्र ठरल्या आहेत. फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता रखडल्याने अनेक लाभार्थी महिलांमध्ये असंतोष वाढलाय. सरकारकडून इतर पडताळणीचे कारण पारदर्शकता राखणे असल्याचं सांगितलं जात आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळत असला तरी देखील अशा अचानक बदलांमुळे गोंधळ उडालाय. लाभार्थी महिलांनी तात्काळ केवायसी पूर्ण करून पात्रतेची खात्री करायला हवी. एकूणच काय तर लाडकी बहीण योजना सुरू झाली तर राज्यातील सुमारे 2,43,00,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी राज्य सरकारवर प्रचंड आर्थिक भार पडत होता. काही आकडेवारीनुसार या योजनेसाठी 40,000 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला होता. पण त्यानंतर सरकारने पडताळणी सुरू केली आणि इथूनच संपूर्ण चित्र बदलायला सुरुवात झाली. तुम्हाला काय वाटतं? सरकारने लाखो महिलांना अपात्र ठरवून सरकार पैसे वाचवत आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.